हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर बघा, आज आहे ना आपला व्लॉगमध्ये जरा वेगळा आहे, म्हणजे काही रोजचं काम हे ते नाही दाखवणार आहे किंवा मग रोजचं रूटीन पण शेअर करणार नाही। तर ना मी आता माझ्या हातामध्ये तुम्हाला छोटीशी बॉटल दिसते। तर बघा, आपण आहे ना सगळ्या कामांमध्ये आपल्याकडे दुर्लक्ष करतो। मग आपली स्किन केअर असू द्या, हेअर केअर असू द्या, मग त्याच्यामुळे ना आपले हेअर्स डॅमेज होणं, त्याच्यानंतर स्किन खराब होणं, अशा गोष्टी होतात। तर आता ना सर्रास सगळ्या महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की केस गळणे, केसामध्ये कोंडा होणे, केस वृक्ष होणे, केसांची वाढ न होणे, केस तुटणे, ह्या बऱ्याच गोष्टींना ना बऱ्याच प्रॉब्लेम्सला सगळ्यांना सामोरे जावे लागतं। तर हे सर्व काही नष्ट करण्यासाठी ना मी एक मस्त असा रामबाण उपाय म्हणजे रामबाण तेल आपल्या बनवलेलं आहे। तर त्याच्यासाठी इथे साहित्य पण घेतलेलं आहे। जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं, 1 चमचाभर आपली मेथी, कढीपत्त्याची पानं आणि आपला सगळ्यात म्हणजे ब्युटी टिप्समधला म्हणजे ते म्हणतात ना सौंदर्य प्रसाधनांमधला ती ब्युटी क्वीन म्हणतात ना, ती म्हणजे ॲलोवेरा। तर ॲलोवेराचं फ्रेश पान मी इथे घेतलेलं आहे। तर आता ना हे बरंच लेडीजने हे तेल बनवून वापरलेलं सुद्धा असेल, पण मी ना ह्या तेलाबद्दल खूप ऐकून होती, खूप जाणून होती की खरंच याच्याने खूप छान असा इफेक्ट मिळतो, फरक पडतो, केस मस्त वाढतात, केस मुलायम होतात, चमकदार होतात, केसामधला कोंडा जातो, केस गळती थांबते। तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर हे एकच सोल्युशन म्हणजे हे जास्वंद फुलांपासून बनवलेलं तेल। तर बघा, मस्त असं मोठं ॲलोवेराचं पान मी इथे घेतलेलं आहे। तर आता हे सगळे म्हणजे सगळे काही पदार्थ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर धुवून घेतलेत आणि थोडेसे नितळत ठेवलेले आहे, म्हणजे ना पाण्याचा अंश त्याच्यातून आपल्याला काढून टाकायचा आहे। तर आता ते एका बाजूला काढून घेतले, तोपर्यंत म्हटलं चला ॲलोवेराना कट करून घ्या, म्हणजेच कोरफड। तर हे ना गार्डनमध्येच आहे। तर हे जे काही पदार्थ मी घेतलेले आहेत ना ते सगळे माझ्या गार्डनमध्ये रोज अगदी मला डोळ्याला दिसतात, पण कधीच तेल बनवायचं म्हणजे खूप दिवसांपासून म्हणत होते की तेल बनवूया आणि केसांसाठी वापरूया, कारण की माझ्या केसांमध्ये ना खूप कोंडा आहे, आधीपासूनच माझ्या केसांमध्ये भरपूर कोंडा आहे, डॅन्ड्रफचं प्रमाण आहे, पण आता ना सध्या जरा जास्त झालेला आहे, त्यामुळे माझ्या म्हणजे हेअरफॉल वाढलेला आहे। तर म्हटलं काहीतरी करायला पाहिजे, नाही तर मग खूप आणि ना आता अशी इचिंग वगैरे सुद्धा यायला लागली। म्हटलं चला काहीतरी नक्कीच आपण ट्राय केलं पाहिजे, म्हणून मग मी म्हटलं चला आज आहे ना वेळात वेळ काढून आपण आहे ना तेल बनवूया। तर मी सगळ्यात आधी ना म्हणजे खूप दिवसांपूर्वी, खूप महिने झाले का मी कोरफड वगैरे ना केसांना लावलेलीच नाही आहे, नाही तर मी खोबरेल तेलामध्ये ना कोरफड मिक्स करायची, ते छान मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आणि ते पूर्ण माझ्या केसांना लावायची। त्याने अशी खाज वगैरे कधी येत नव्हती, कोंडा बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण गेला नाही म्हणणार, पण कमी होता। आता तसं होत नाही, आता जरा जास्तच कोंड्याचं प्रमाण वाढलं होतं आणि खरंच सांगते एवढा वेळ भेटत नाही सगळं काही करायला, म्हणून आज म्हटलं चला दुसरं काही नाही, पहिले हे करायचं। तर बघा, कोरफडीचा एवढा गर निघालेला होता, भरपूर गर निघाला आणि आता आपल्याला इथे ना खोबरेल तेल म्हणजे जे पॅराशूट ऑइल आहे ना तेच मी वापरणार आहे। तर फुलपात्र पूर्ण भरून नाही घेतलं मी, अगदी थोडं रिकामं आहे, म्हणजे पाऊण फुलपात्र मी इथे खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे। तो तुम्ही याच्यापैकी ना ऑलिव्ह ऑइल जरी घेतलं ना तरी चालतं, पण खोबऱ्याचं तेल हे बेस्ट आहे आणि हे सगळे पदार्थ आता मी याच्यामध्ये टाकणार आहे। तर तुम्हाला म्हणजे जसं मी तुम्हाला बोलली, बऱ्याच महिलांनी म्हणजे हे तेल करता पण येतं, वापरलेलं पण आहे आणि कोणतीही गोष्ट ना एकदा केल्याने फरक पडत नाही, ती आपल्याला ना कंटिन्युअस कमीत कमी 21 दिवस तरी एखादी गोष्ट आपल्याला करावी लागते, तेव्हाच त्या गोष्टीचा फरक आपल्याला पडतो। तर कोरफड जेल आहे ना मला म्हटलं मिक्स होतं की नाही, म्हणून ना मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याची छान अशी पेस्ट केली। आता तेल थोडंसं हलकं फुलकं गरम झालं ना की याच्यामध्ये आपण घेतलेले सर्व काही पदार्थ टाकायचे आणि जास्वंदाच्या फुलांचं जे मागचं देठ असतं ना ते काढून त्याच्यामध्ये टाकायचं। तर तुम्हाला माहिती असेल कढीपत्ता, कोरफडीमुळे बघा केसांमधला कोंडा कमी होतो, केस मुलायम होण्यास मदत होते। तसंच आपला जो कढीपत्ता आहे ना तो कढीपत्तासुद्धा बघा आपण आपल्या जेवणामध्ये कढीपत्त्याचा ना नक्कीच समावेश केला पाहिजे। कढीपत्त्यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात, त्याच्याने सुद्धा ना आपल्या केसांची जे मुळं असतात ना ती घट्ट होतात आणि जे पण काही आपले प्रॉब्लेम्स असतात ना केसांच्या संदर्भात ते खरंच कमी होतात। आणि मेथी दाणे तर आपल्या आरोग्यासाठी, केसासाठी तर खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आणि त्याचे इफेक्टसुद्धा तेवढेच म्हणजे पॉवरफुल आहेत। तर आता बघा हे सगळं टाकल्या ना लगेचच 2 मिनटात फुलांचा कलर असा चेंज झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण कोरफड वापरली, त्यामुळे याचा कलर आता हळूहळू म्हणजे सगळ्या पदार्थांमुळे ना हळूहळू तेलाचा कलरसुद्धा आपल्याला चेंज होणार आहे। तर हे ना आपल्याला पूर्णपणे उकळवू द्यायचं आहे। या पूर्ण प्रोसेसला ना 8 ते 10 मिनिट लागतात। तर बघा आता 5 मिनिटामध्ये हे असं झालेलं आहे, तुम्हाला इथे कलर बराचसा चेंज दिसत असेल
तर आता ना म्हणजे जसं तुम्हाला बोलली 5 ते 6 मिनिटानंतर हे सगळं काही ना म्हणजे उकळायला लागलेलं आहे आणि हळूहळू ना ते फुलं पानं जे आहे ना ते असे कडक होत जातात आणि याच्यामध्ये ना असा तडतड आवाज येतो, म्हणजे थोडाफार पाण्याचा अंश असतो ना, तर तो जसा जसा कमी होईल ना तसं याच्यातला आवाज कमी होण्यास मदत होते. तर आता बघा इथे ना बरंचसं आता तेल आपलं झालेलं आहे पूर्ण. तुम्हाला ते पानं फुलं ना कोळसा झालेला दिसतंय. तर अशाच पद्धतीमध्ये ना आपल्याला हे तेल बनवून घ्यायचं आहे आणि आता गॅस पण आपल्याला बंद करायचं आहे. अगदी खूप म्हणजे जळू नाही द्यायचं, नाही तर मग ते सगळं म्हणजे हे लागेल तेलामध्ये जे पण काही आहे ना म्हणजे औषधी गुणधर्म ते जरा जळून जातील. तर बघा आता याला पूर्णपणे थंड केलेलं आहे. 2 तास मी जवळजवळ हे असंच ठेवलेलं होतं आणि मग 2 तासानंतर आपल्याला ना हे सगळं काही गाळून घ्यायचं आहे. तर आता दिसताना तेल तुम्हाला खूप कमी दिसलं पातेल्यामध्ये, पण तेल बऱ्यापैकी निघालं. याचा ना असा काळपट हिरवा रंग तुम्हाला दिसत असेल, कारण की याच्यामध्ये सगळे जे पण आपण वापरले ना कढीपत्ता, जास्वंदाची पानं, फुलं, ऑलोवेरा याचा सगळा अर्क ह्या तेलामध्ये आपला उकळून सगळा अर्क त्या तेलामध्ये उतरलेला आहे. तर बघा चाळणीच्या साह्याने सुद्धा तुम्ही असं गाळू शकता किंवा वस्त्रगाळसुद्धा करू शकता. वस्त्रगाळ कसं करायचं हे पण मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे, तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. तर बघा आता छान असं वरती चमच्याने प्रेस केलं आणि जो वरचा चोथा असतो ना तो सुद्धा तुम्ही तुमच्या केसांना जर चोळला ना मुळांची, त्यांनी दुसऱ्या दिवशी वॉश केलं तरी तुमच्या म्हणजे त्या चोथ्यामध्ये सुद्धा भरपूर तेल असतं, तर ते सुद्धा तुम्ही म्हणजे तुमच्या केसांना चोळू शकता फेकून देण्यापेक्षा, किंवा मग त्याच्यामध्ये अजून तेल ॲड करून तुम्ही तो चोथासुद्धा वापरू शकता. तर बघा आता मी इथे ना एकदा चाळणीने गाळून घेतलं आणि म्हटलं चला वस्त्रगाळसुद्धा तुम्हाला करून दाखवते. तर बघा असं तेल निघालेलं आहे आणि कलर तुम्ही बघितला आणि याचा वास जो आहे ना असं छान थोडासा कडसर वगैरे येतो, पण तुम्हाला सांगते इतकं ऑइली आणि असं प्युअर तेल तयार होतं ना, खूपच छान. तर बघा आता एक कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपलं जे आहे ना वरचे ते पानं फुलं वगैरे ते सगळं काही टाकायचं आणि घट्ट हाताने ना पिळून घ्यायचं. तुम्हाला दिसेल आता भरपूर असं तेल याच्यामधून निघतं आणि भरपूर आपले हात वगैरे भरपूर तेलकट होतात. तर तेच हात आहे ना आपल्या डोक्याला पुसून घ्यायचे, धुवून अजिबात टाकायचे नाही, कारण की भरपूर तेल याच्यामध्ये असतं. तर बघा ह्या म्हणजे वस्त्रामधून सुद्धा ना भरपूर तेल निघते आणि तुम्हाला खरंच सांगते की खूप असं म्हणजे गुणकारी ज्याला आपण म्हणतो ना तसं तेल आहे. तर तुम्ही नक्कीच घरी एकदा तरी ट्राय करून बघा आणि एखादी महिना तरी वापरून बघा. तर आता बघा सगळं तेल मी गाळून घेतलेलं आहे. छोटीशीच माझ्याकडे ही बॉटल आहे प्लास्टिकची, तुमच्याकडे काचेची असेल तर काचेच्या बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. याआधी ना मी फक्त ऑलोवेरा जेल म्हणजेच कोरफड केसांना वापरत होती, पण आता मी हे तेलसुद्धा वापरून बघणार आहे, कारण की याचे रिझल्ट मी खूप जणांकडून ऐकले आणि म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करून बघूया. कारण की माझ्याच नाही तर शौरूच्या सुद्धा डोक्यामध्ये ना सध्या खूप डॅन्ड्रफ झाला आहे, म्हणून ना मी आजचा दिवस काढला आणि हे करू म्हणजे वेळ काढून हे तेल बनवलं. ते आपलं ना हे केसांसोबत आहे ना आपण आपल्या स्किनची सुद्धा ना पटकन अशी म्हणजे झटकीपट कशी काळजी घेणार हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता तेल माझं इथे तयार झालेलं आहे आणि मस्त असं पॅक केलेलं आहे, बॉटलमध्ये भरून ठेवलं. जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी मुळांचीच आपल्याला लावायचं, जास्त एकदम पचपचित लावायचं नाही. हे तेल लावून तुम्ही 2 दिवसाने केस धुतले तरी चालतात, किंवा मग धुण्याच्या 2 तास आधी किंवा 1 तास आधी लावून जर केस धुतले तरीसुद्धा चालतात. मी तर आता लावून ठेवणार आहे आणि 2 दिवसाने हेअर वॉश करणार आहे. तर बघा की तेलाचा कलर जरी काळपट दिसला असला ना तरी तेल अगदी प्युअर आणि मस्त झालेलं आहे. तर नक्कीच याचा फायदा आणि इफेक्ट मला तर होणारच आहे. मला जसा इफेक्ट होतो, काय फायदा होतो, कसा होतो, किती दिवसात होतो, हे नक्कीच मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. तर चला आता हे झालं आपलं हेअर केअर रुटीन. आता आपण स्किन केअरकडे वळूया. तर बघा आता वाढत्या उन्हाळ्यासोबत आहे ना आपण आपल्या स्किनची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे, कारण की ना आता एवढा भयंकर उन्हाळा चालू आहे, त्यामुळे ना लवकर स्किन टॅन होते, घाम येतो, त्यामुळे स्किन काळपट पडायला सुरुवात होते. तर मी आता म्हटलं चला इन्स्टंट पटकन चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कोणताही फेस पॅक बनवणं आणि तो लावणं त्याच्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि सगळे दिवसभराची कामं करून ना रात्री कधी झोपतो असं होतं. त्यामुळे ना पटकन इन्स्टंट मी इथे एक असं हे करणार आहे, ग्लो कसा मिळेल ते करते. तर सगळ्यात आधी ना मी आपले वेट वाईप्स असतात ना त्याने चेहरा क्लीन करून घेतला. तो मी डायरेक्टली धुतला
पुसला तरी चालेल. आणि टोमॅटो घेतलेला आहे अर्धा कट करून आणि काहीच नाही, फक्त नॉर्मली टोमॅटो चेहऱ्यावर फिरवणार आहे, मसाज करणार आहे. 5 ते 7 मिनिट मस्त चेहऱ्याला मसाज करणार आहे. टोमॅटो ना हे नॅचरल ब्लिचिंगचं काम करत असतं. तुम्ही जे ब्लीच आपण पार्लरमध्ये जाऊन करतो ना ते बऱ्याच जणींना सूट होत नाही. मला ब्लीच अजिबात सूट होत नाही. ड्राय स्किन असल्यामुळे ना स्किन म्हणजे तिच्यावर डायरेक्टली असं रॅशेस वगैरे येतात. त्यामुळे मी ब्लीच खूप वेळा म्हणजे करतच नाही, अवॉइडच करते. तर त्यासाठी ना मी असं नॅचरल ब्लीच जे आपलं टोमॅटो करतं, तर बघा टोमॅटो आहे ना असं जे आपले काळपटपणा वगैरे जो असतो ना चेहऱ्यामधला तो खरंच कमी करण्याचा म्हणजे हे असतो, प्रयत्न होतो. आणि याच्यावर आहे ना तुम्ही स्क्रबसुद्धा करू शकता. हे झाल्यानंतर टोमॅटोवर साखर घ्यायची आणि तुम्ही टोमॅटो आणि साखरेचं स्क्रबसुद्धा करू शकता. त्याने ना जी पण काही डेड स्किन वगैरे असते ना ती निघून जाते आणि चेहरा छान असा सॉफ्ट आणि मुलायम होतो. तर बघा मी 5 ते 7 मिनटापर्यंत छान अशी मसाज केली. मस्त चेहऱ्यावर पूर्ण टोमॅटो माझा चोळला. पूर्ण टोमॅटोमधला ज्यूस निघेपर्यंत टोमॅटो चोळायचा आणि मग ना डायरेक्टली फेस वॉश केला तरीही चालतो किंवा मग अशा पद्धतीने पुसला ना तरीही चालतो. तर बघा आता उन्हाळ्यामुळे ना थोडा 1-2 पिंपल्स माझ्या चेहऱ्यावर आलेले आहेत आणि आपले जे मंथली प्रॉब्लेम्स असतात ना त्याच्याने सुद्धा आपल्याला 1-2 पिंपल्स अशी येत असते. तर तुम्हाला 1-2 दिसेल माझ्या चेहऱ्यावर. तर बघा आता व्यवस्थित छान असं झालेले आहे माझी मसाज करून. आणि ना आपल्या हाताला सुद्धा म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा जाणवतं आपले जे असतात ना हायलाईट जे असतात ना जसं नाकाचा शेंडा चीक आपलं ते असं ना चमकायला लागतं तुम्ही ही मसाज केल्यानंतर. तर बघा आता इथे माझं छान क्लीन करून झालेलं आहे. तर आहे ना मी आता मस्त तोंड धुवून येते थंडगार पाण्याने. तर बघा आता मस्त फेस वॉश केलेला आहे आणि आता ना पाण्याने म्हणजे व्यवस्थित पुसून घेते. अगदी जोरजोरात रखरखून आपल्याला पुसायचं नाही आहे कारण की आपण त्याच्यावर आता मसाज केलेली आहे. आता ना आपलं म्हणजे झालं आहे फेस वगैरे मी कोरडा केलेला आहे. तर बघा कोणताही फेस पॅक लावा म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर काही म्हणजे जर केलं ना अप्लाय केलं ना एखादा समजा फेस पॅक लावला ते किंवा अशी मसाज वगैरे केली तर तुम्ही ना त्याच्यानंतर कंपल्सरी आपण मॉइश्चरायझर हे वापरायलाच पाहिजे. कारण की ना आपण जेव्हा आपण काही चेहऱ्यावर अप्लाय करतो ना फेस पॅक वगैरे लावतो ना ते धुतल्यानंतर चेहऱ्याला ना थोडासा ड्रायनेसपणा येतो. तो ड्रायनेस आपल्याला म्हणजे मॉइश्चरायझरनेच आपला कमी होऊन जातो आणि ना आपलं म्हणजे स्किन जी आहे ना ती सुद्धा मॉइश्चराइज होण्यास म्हणजे राहण्यास मदत होते. म्हणजे तिच्यातलं जे पण काही ओलावा आहे तेल आहे ना चेहऱ्यामधलं ते टिकून राहतं. त्यामुळे मॉइश्चरायझर कंपल्सरी लावायचं. आणि आपलं स्किन केअर रुटीनच असं आहे की मॉइश्चरायझर सनस्क्रीन आपल्या ह्या रोजच्या म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला हे आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायचंच असतं. तर बघा आता इथे छान असं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आणि तेव्हाच ना ड्रायनेसपणा थोडासा कमी वाटतो चेहऱ्यावरचा. आता तुम्हाला तेल दाखवते. तर बघा जेव्हा मी तेल गाळत होते जसं तुम्हाला बोलली तेलाचे हात धुवायचे नाही, आपल्या केसांना पुसून घ्यायचे. तर बघा मी असं करत एवढे सारे हात पुसले की अक्षरशः केस पूर्ण माझे तेलकट झाले. आणि ना मी काल रात्रीसुद्धा केसांना थोडंसं तेल लावलेलं होतं आपलं साधं तेल आणि आजसुद्धा भरपूर ते हात वगैरे पुसले. त्यामुळे मी आता परत ते तेल काही लावणार नाही आहे. तुम्हाला माझ्या केसांवरनं समजलं असेल. तर चला आता झालेलं आहे माझं आजचं स्वतःचं स्किन केअर आणि हेअर केअरसुद्धा. आता मी असं ना आठवड्यातून एकदा करणार असं ठरवलेलं आहे. बघूया आता किती वेळा हे होते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.